घटना कितीही वाईट असली तरी त्यात राजकारण आणलं जातच हे आपण अनेकदा पाहिलं। संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येचं प्रकरण हे त्याचं अलीकडचं सर्वात मोठं उदाहरण। आता पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूनंतर मंगेशकर रुग्णालयाविरोधात आंदोलन झालं। लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना पाहायला मिळाली। अखेर एका अहवालात रुग्णालय दोषी असल्याचंही समोर आलं। पण या प्रकरणावरूनही आपापलं राजकारण साधण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न विचारला जातोय। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। पुण्यात गर्भवतीचा मृत्यू झाला। भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर हलगर्जीपणाचे आरोप केले। त्यावरून रान पेटलेलं असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली। राज्य शासनाच्या समितीच्या अहवालातील धक्कादायक मुद्दे त्यांनी सांगितले। तनिषा भिसे मंगेशकर रुग्णालयात आल्यानंतर थोडके नाही तर तब्बल 5.5 तास हॉस्पिटलने कुठलेच उपचार केले नाही, अशी धक्कादायक माहिती चाकणकरांनी दिली। 5.5 तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही। ती जबाबदारी रुग्णालयाची होती। त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे। रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना, कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता, त्यांची ट्रीटमेंट चालू होती। फॉलोअपसाठी 2 तारखेला परत बोलवलं होतं, पण अतिशय रक्तस्राव होत असल्यामुळे 28 तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही। त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला, त्या अहवालामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले। त्याचा मी निषेध करते। याच्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल। हा राज्य शासनाच्या समितीचा हा अहवाल आहे। याच्यानंतरचा अहवाल आहे ते माता मृत्यू, कारण की याच्यामध्ये माता मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही स्वतंत्ररित्या याच्यावरती काम करत असते। त्यांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत येईल आणि धर्मदाय आयुक्त तिन्ही अहवाल एकत्र आल्यानंतर निश्चितपणाने रुग्णालयावरती कारवाई होणार। सगळे अहवाल आल्यानंतर कोणताही निष्कर्ष काढता येईल असंही चाकणकर म्हणाल्या। दरम्यान या प्रकरणामध्ये राजकारण सुद्धा जोरात सुरू झालंय। महिला आयोगाची पत्रकार परिषद सुरू असतानाच डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या राजीनाम्याची सुद्धा बातमी आली। या प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामा पत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे, पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ ते ॲक्सेप्ट करेल। डॉक्टर घैसास यांच्या देखरेखीखाली आत्ता असलेल्या रुग्णांची 2 ते 3 दिवसात पर्यायी व्यवस्था होईल। तनिषा भिसेचा मृत्यू नसून हत्या आहे अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला। त्याच्यात हॉस्पिटलची चूक आहे हे म्हणजे समोरच दिसतंय आणि त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांच्यावर केस ही झालीच पाहिजे आणि ती 24 तासाच्या आत ॲक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे। महाविकास आघाडीतील दुसरा पक्ष काँग्रेसने या सगळ्या प्रकाराचा निषेध केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणाही साधला। ह्या प्रकरणामध्ये कुठेतरी मुख्यमंत्री 2 कदम आगे 4 कदम पीछे अशी भूमिका घेत असताना आपल्याला आढळून येत आहे। त्यामुळे ते का वाचवतात आहे? हे एवढं मोठं गंभीर प्रकरण झालं, ही कुठली पद्धत आहे की 10 लाख एवढी टॅक्स फी ॲडव्हान्समध्ये वसूल करून घ्या आणि भरा, हे सांगणं हे कोणत्या तत्वात बसतं? त्यामुळे क्लिअर कट प्रकरण आहे। सरकारला कोणी जुमानत नाही आहे आणि सरकारला जुमानत नसताना हे प्रकरण आता कसं निस्तारता येईल यासाठी अनेक पातळ्यावर हे सरकार कार्यरत आहे। वास्तविक पाहता या संदर्भामध्ये गंभीरात गंभीर कारवाई ही झाली पाहिजे। आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं केंद्रीय आणि राज्याचे आरोग्य मंत्री म्हणतात। त्या हॉस्पिटलची चौकशी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील किंवा आपले आरोग्य मंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी 4 सक्षम लोकांची टीम चौकशीसाठी नेमलेली आहे। निश्चित जेवढी कडक कारवाई त्याच्यावर करता येईल ते करण्याचा प्रयत्न राहील। अहवाल समोर येईल आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने अपेक्षित कारवाई व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल राज्य शासनाच्या वतीनं कारवाई केल्या जातील असं यापूर्वी सुद्धा आम्ही सांगितलंय। एका बाजूला आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने याची चौकशी झाली, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं सुद्धा म्हणजे त्या पद्धतीनं सुद्धा त्याची तपासणी होईल आणि त्या सगळ्यानंतर कारवाई निश्चितपणाने जे चुकीचं असेल त्याच्याबद्दल कारवाई होईल। हा प्रकार फक्त सत्ताधारी विरुद्ध विरोधक असाही राहिलेला नाहीये। सुरुवातीला शिवसेनेच्या दोन्ही गटांनी रुग्णालयाविरोधात आंदोलन केलं होतं, त्याला भाजप महिला मोर्चानं सुद्धा साथ दिली।
डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड सुद्धा करण्यात आली. या आंदोलनावरून सत्ताधारी भाजपमध्येच मतभेद सुरू आहेत. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनाच खरमरीत पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये नेमकं काय काय म्हटलं त्यावरही एक नजर टाकूया. कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचं काम नाहीये. राजकीय व्यक्तींनी कायम कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणं आवश्यक असतं. सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचं किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत. हे समजावून सांगण्याचं कार्य पुणे शहराचे अध्यक्ष या नात्यानं आपण कराल आणि महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना आपल्या पदाचा समजदारपणे आणि विनम्रतेनं वापर करण्यास सांगाल अशी आशा करते. नुकसान भरपाई आणि दिलगिरी याची जोड दिल्यास पदाची आणि पक्षाची गरिमा वाढेल असंही मला वाटतं. अनुभव नसल्यानं चूक होऊ शकते, पण लक्षात आल्यावर दुरुस्त करणं हे आवश्यक आहे. हा प्रश्न, हा मुद्दा मी सर्वांच्या सत्सक विवेक बुद्धीवर जोडत आहे. भिसे यांच्या बाबतीत जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आणि ते कोणाच संदर्भात घडायला नाही पाहिजे. आम्ही सुद्धा अनेक आंदोलनं केली, विरोधी पक्षात होतो, अटीतटीचा सामना झाला, पण कुणाच्या खाजगी मालमत्तेचं नुकसान नाही केलं, कुठल्याच सार्वजनिक मालमत्तेचं सुद्धा नुकसान नाही केलं. लोकांचे इतके फोन आम्ही अटेंड करतोय ना, तुमच्या वतीने आम्ही सॉरी बोलतोय लोकांना. अनेक वर्षापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सर्वच डॉक्टर्स असतील, प्रशासन असेल, यांच्याशी माझे सगळ्यांचेच चांगले आपले संबंध आहेत. त्या दिवशीची घटना घडल्यानंतर महिला मोर्चानी एखादं आंदोलन करणं मला असं वाटतं हे स्वाभाविक होतं, त्याच्यात काही गैर नाही. तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणानं आरोग्य व्यवस्थेचे डोळे उघडतील अशी आशा केली जाते. संवेदनशीलतेच्या मुद्द्यावरून सगळे खासगी रुग्णालय पुढाकार घेतील, आपण गंभीर आहोत हे देखील दाखवतील अशी आशा केली जाते. पण यात आता राजकारण आलं तर महत्त्वाचे मुद्दे नेहमीप्रमाणेच मागे जातील ही भीती सुद्धा व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.